या प्रॉब्लेम मध्ये बघा गिवन डाटा काय काय, तर गिवन डाटा मध्ये सगळ्यात अगोदर दिलेले त्यांनी आपल्याला गिवन डाटा मध्ये काय सांगितले त्यांनी, थिकनेस टी सांगितले 2 सेंटीमीटर, आउटर रेडियस सॉरी त्याच्या अगोदर लेंथ सांगितले एच इज इक्वल्स टू 90 सेंटीमीटर. ठीक आहे, आता त्यांनी लेंथ सांगितली होती पण मी डायग्राम मध्ये काय करणार आहे, ओव्हरऑल हाईट मध्ये घेणार आहे, कारण मला हाईट मध्ये फॉर्म्युला माहिती आहे सिलेंडरचा 90 सेंटीमीटर आणि आउटर रेडियस सांगितले 30 सेंटीमीटर. तर जनरल मध्ये मला माहिती आहे वी नो दॅट थिकनेस इज व्हॉट, थिकनेस इज आउटर रेडियस मायनस इनर रेडियस फॉर ट्यूब. थिकनेस आहे 2, outer radius is 30 minus Ri inner radius. So Ri is equals to 30 minus 2 is equals to 28 सेंटीमीटर. आता मला इनर रेडियस माहिती आहे, आउटर रेडियस माहिती आहे, हाईट माहिती आहे, तर मग मी व्हॉल्यूम काढू शकतो. सो व्हॉल्यूम ऑफ ट्यूब, सो व्हॉल्यूम ऑफ ट्यूब V2 म्हणू याला, कारण V1 काय करणार आपण बॉल साठी घेणार आहे, तर V2 इज इक्वल्स किंवा ह्याला V1 म्हणलं बॉलला V2 म्हणलं तरी चालतं. नोटेशन आहे फक्त, त्यांनी कॅल्क्युलेशन मध्ये फरक पडणार नाही. तर V2 इज इक्वल्स टू पाय RO स्क्वेअर मायनस RI स्क्वेअर H. V2 इज इक्वल्स टू पाय RO स्क्वेअर मायनस RI स्क्वेअर मायनस सॉरी इंटू H. मग इथं मी काय करतो, V2 इज इक्वल्स टू कॅल्क्युलेट केलं तर पाय RO किती आहे माझ्याकडे 28 सॉरी 30 आणि RI किती माझ्याकडे 28. पण त्या अगोदर मी काय करतो, याला A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानं सेपरेट करतो किंवा एक्सपांड करतो इंटू H. इथं काय होईल आता, पाय RO मायनस RI 2 पहिलेच मला माहित होतं आणि RO प्लस RI हे माझ्याकडे आहे 58 इंटू 4. इथपर्यंत आलं कॅल्क्युलेशन. तर हा व्हॉल्यूम, आता इथून पुढे कॅल्क्युलेट न करता हे व्हॉल्यूम मी असंच ठेवतो. आता आपण कॅल्क्युलेट करू बॉल साठी. बॉल साठी काय दिलेले, फॉर बॉल्स R इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर, R इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ बॉल, व्हॉल्यूम ऑफ बॉल V1 इज इक्वल्स टू काय असेल 4/3 पाय R क्यूब. 4/3 पाय R ची व्हॅल्यू 1, 1 चा क्यूब 1च. ही झाली एका बॉल साठी व्हॉल्यूम ऑफ अ बॉल, एका बॉल साठी झाला व्हॉल्यूम 4/3 पाय. आपल्याला काही बॉल्स सोबत घ्यावे लागतील. लेट n बॉल्स मेल्टेड, म्हणजे काय होईल n इंटू V1 इज इक्वल्स टू ओव्हरऑल व्हॉल्यूम V2. पाहिलं तर हा भेटेल n इज इक्वल्स टू V2 अपॉन V1 इज इक्वल्स टू, आता V2 ची व्हॅल्यू किती माझ्याकडे पाय, V2 ची व्हॅल्यू किती माझ्याकडे तर V2 ची व्हॅल्यू पाय इंटू 2 इंटू 58 इंटू H ची किंमत माझ्याकडे 90 डिवायडेड बाय V1 ची व्हॅल्यू माझ्याकडे 4/3 इंटू पाय. आता इथं काय होणार आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही मध्ये पाय, ठीक आहे, डिवाइड करतील आणि त्याच्यानुसार 1 येईल. आता सोबतच डिनॉमिनेटर मध्ये फ्रॅक्शन आहे आणि त्याच्या डिनॉमिनेटरला 3 आहे, ही व्हॅल्यू काय जाईल तर ओव्हरऑल नंबर्सच्या न्यूमरेटरला, ठीक आहे, म्हणजे 3 इंटू 2 इंटू 58 इंटू 90 डिवायडेड बाय 4. आणि ही जर मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर मला ह्याचा आन्सर भेटतं 7830